नमस्कार, मी सपना. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण गुणकारी आवळ्याची कँडी बघणार आहे. आवळा हा सगळ्या दृष्टीने खूप आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे आणि आरोग्यदायी आहे. तर त्याची आपण छान कँडी करून ठेवली ना की आपल्याला मस्त एक खायला होती. आणि आवळा असा खूप छान ताजा आवळा घेऊन यायचा बाजारातून आणि कुठेही खराब नसलेला आवळा आणायचा आणि तो उकडायचा आणि उकडून त्याच्या अशा पाकळ्या करायच्या. आपण वड्या उकडतो ना तशा चाळणीत उकडला तरी चालतो आणि कुकरमध्ये पाणी टाकून 2-3 शिट्ट्या केल्या तरीसुद्धा उकडतो तो लगेच. आवळा लगेच उकडला जातो आणि त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतात. मग त्याच्यातलं बी काढून टाकायचं आणि मग त्याच्यात आपल्याला साखरेची करायची कँडी किंवा गुळाची करायची. त्यानुसार त्याच्यात साखर आणि गूळ ॲड करायचं आणि अशा पाकळ्या करून घेतल्यात मी आणि त्याच्यात मी गूळ खिसून टाकलेला आहे. खिसून टाकल्यावर गुळाचं पाणी तयार होतं. 1-2 दिवस ते तसंच त्याच्यात ठेवायचं, पण जरासे हलवत राहायचं सारखं. एक दिवस आज केलं आपण की लगेच संध्याकाळी किंवा उद्या सकाळ हलवायचं ते सारखं. तसंच ठेवायचं नाही. हलवल्यावर त्याच्यात सगळं पाक आतपर्यंत मुरला जातो आणि 2-3 दिवस ते ठेवायचं. 3 दिवस तरी ठेवायचं त्याच्यात पाक तसाच. साखरेचं सुद्धा तसंच करायचं. नंतर ते सुकायला ठेवायचं. मग सुकल्यावर खूप छान कँडी तयार होती. हे बघू शकता तुम्ही. मी छान गूळ व्यवस्थित खिसून घेतलेला आहे आणि त्याच्यात सगळं मिक्स केलेलं आहे. तर त्याचं असं पाणी तयार होतं. गुळाचा पाकच तयार होतो. साखरेचा सुद्धा पाक तयार होतो. ह्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही. अशी छान आवळा कँडी तयार होती. बघा कशी छान दिसती आवळा कँडी. तर मी अशीच दरवर्षी आवळा कँडी अशी तयार करून ठेवते. साखरेची पण करते आणि गुळाची पण करते. तुम्हाला जर आवडली असली तर तुम्ही पण ट्राय करून बघा. धन्यवाद.